येशू ख्रिस्त म्हणतो, तू मला उत्तम गुरु का म्हणतो? एक जो यहोवा देव, त्याच्या वाचून कोणी जगात उत्तम नाही. मार्क 10:17-27. येशू ख्रिस्ताला सार्वकालिक जीवनाविषयी एक श्रीमंत मनुष्य प्रश्न विचारतो. येशू ख्रिस्त वाटेने जात असता एका श्रीमंत तरुणाने धावत येऊन येशू ख्रिस्तापुढे उडगे टेकून त्याला म्हणाले, हे उत्तम गुरु, सर्व काळचे जीवन हे वतन मिळण्यासाठी मी काय करावे? तेव्हा येशू ख्रिस्त उत्तर देऊन म्हणाला, तू मला उत्तम का म्हणतोस? कारण एक जो यहोवा देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा तुला माहीत आहेत. खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, कोणाला ठकवू नको, आपल्या आईचा व आपल्या बापाचा सन्मान कर. तेव्हा त्या श्रीमंत मुलाने म्हटले, हे गुरु, मी आपल्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी पाळल्या आहेत. तेव्हा येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे पाहून प्रीती केली व म्हटले, एक गोष्ट तुझ्या ठाई उणी आहे, ती म्हणजे जे काही तुझ्याजवळ आहे ते विकून गोरगरिबांना दे, म्हणजे आकाशात तुला संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे यहोवा देवाचे कार्य करण्यास ये. येशू ख्रिस्ताचे बोल ऐकून त्या श्रीमंत मुलाचे तोंड उतरले व तो दुःखी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. त्यावर येशूने सभोवती पाहून आपल्या शिष्यांना म्हटले, धनवान कितीतरी कष्टाने यहोवा देवाच्या राज्यात जातील. तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्यावरून थक्क झाले. त्यावर येशू ख्रिस्ताने फिरून उत्तर देऊन म्हटले, लेकरांनो, जे धनावर भरोसा ठेवतात त्यांना देवाच्या राज्यात जाणे फार कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकांतून जाणे अधिक सोपे आहे. तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन आपसात म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? त्याचे विचार जाणून येशू ख्रिस्ताकडे पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, पण देवाला शक्य आहे, कारण यहोवा देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत. श्रीमंताचा स्वर्गात प्रवेश. प्रारंभ 13:2. आणि अब्राम गुरे, ढोरे व रुपे, सोने यांनी फार धनवान होता. अनुवाद 8:17-18. आणि कदाचित तू आपल्या हृदयात म्हणशील की माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने ही संपत्ती माझ्यासाठी मिळवली आहे. तर यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव, कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे. अनुवाद 11:13-15. आणि असे होईल की तू आपल्या सर्व हृदयाने व आपल्या सर्व जीवाने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती करायला आणि त्याची सेवा करायला ज्या आज्ञा मी आज तुम्हाला आज्ञापितो, त्या जर तुम्ही यत्नपूर्वक ऐकाल, तर मी तुमच्या देशाचा पाऊस, पहिला पाऊस व मागचा पाऊस त्याच्या वेळी देईन. म्हणजे तू आपले धान्य व आपला नवा द्राक्षरस व आपले तेल गोळा करशील, आणि मी तुझ्या गुराढोरासाठी तुझ्या कुरणात गवत देईल, आणि तू खाऊन तृप्त होशील. अनुवाद 15:6. आणि तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील, पण उसने घेणार नाही, आणि तू पुष्कळ राष्ट्रावर अधिकार करशील, पण ती तुझ्यावर अधिकार करणार नाही. अनुवाद 18:1-6. आणि असे होईल की यहोवा तुझा देव याच्या ज्या सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो त्या जपून पाळण्यास जर तू प्रयत्नपूर्वक त्याची वाणी ऐकशील, तर यहोवा तुझा देव तुला पृथ्वीच्या साऱ्या राष्ट्राच्या वरती उंच करून ठेवील. आणि तू जर यहोवा तुझा देव याची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्यावर येऊन तुला गाठतील. नगरात तू आशीर्वाद होशील, आणि शेतात तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ व तुझ्या भूमीचे फळ व तुझ्या पशूचे फळ, तुझ्या गुरांची वाढ, तुझ्या कळपांची पिल्ले आशीर्वादित होतील. तुझी पाटी व तुझी पीठ मळण्याची काथवट आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा तू आशीर्वादित होशील, आणि तू बाहेर जाशील तेव्हा तू आशीर्वादित होशील. 1 शमूएल 2:7-8. यहोवा दरिद्री करतो व तोच धनवान करतो. तो नीच करतो, तो उंचही करतो. तो दारिद्र्याला धुळीतून वर उठवतो. तो भिकाऱ्याला उगिरड्यावरून उठून उभे करतो, यासाठी की
त्यांना सरदारांमध्ये बसवावे व त्यांना गौरवाचे सिंहासन प्राप्त व्हावे, कारण पृथ्वीचे खांब यहोवाचे आहेत, त्याने यावर जग ठेवले आहे. 1 राजे ओवी 3 अध्याय 3 ओवी 13. यहोवा देवाने शल्मोनास म्हटले, आणि जे तू मागितले नाही तेही म्हणजे धन व वैभव मी तुला दिले आहे, ते असे की तुझ्या सर्व दिवसात राजामध्ये तुझ्यासारखा कोणी होणार नाही. मत्ते 27 ओवी 57. मग संध्याकाळची वेळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान माणूस, जो येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, तो त्याच्याजवळ आला. योहान 12 ओवी 5 ते 8. हे सुगंधी तेल 300 रुपयास विकून ते गोरगरिबांना का दिले नाही? तेव्हा येशू ख्रिस्त म्हणतो, गरीब तर नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी नेहमी तुमच्याजवळ आहे असे नाही. म्हणजे यहोवा देवाची आज्ञा व नियम पाळणे आद्य कर्तव्य आहे, परंतु माणसाला तर हे अशक्य आहे. यहोवा देवाला सर्व शक्य आहे. म्हणजे संपत्ती माणसाजवळ असणे परमेश्वराची देण आहे, कारण यहोवा देव ज्याच्यावर प्रेम करतो व त्याच्या पूर्वजांच्या पुण्यामुळे किंवा स्वतःच्या पुण्यामुळे यहोवा देव त्याला संपत्ती देतो. त्यामुळे संपत्ती असल्यावर त्याचा योग्य वापर करणे हे श्रीमंताचे आद्य कर्तव्य आहे व यहोवा देवाच्या इच्छेप्रमाणे त्याचा उपभोग व विनियोग केल्यास स्वर्गाचे राज्य त्याचेच आहे. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड.